दरवर्षीपेक्षा जुलै महिन्यात पावसाची सरासरी कमी, मात्र नैसर्गिक आपत्तीची टांगती तलवार कायम. पोलादपूर तालुक्यात आजपर्यंत 2807 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद. जुलै महिन्यात गतवर्षीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी जुलै महिन्याच्या तिसऱ्या व शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार पर्जन्यवृष्टी करत 6 वेळा शतकी नोंद केली आहे. या मुसळधार पावसामुळे 2 ते 3 वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. गतवर्षी जुलै महिन्यात 2247 मिलीमीटर पाऊस पडला होता, तर जूनची सरासरी धरल्यास जुलै 31 पर्यंत 2784 मिलीमीटर नोंद झाली होती. सन 2024मध्ये आजपर्यंत 2807 मिलीमीटर पाऊस पडला असला तरी जुलैमध्ये 2174 मिलीमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या जुलैपेक्षा 73 मिलीमीटरनी पाऊस कमी झाला आहे. असे असले तरी 2023च्या तुलनेत 2024मधील पावसाची सरासरी जास्त असल्याने शेतीला पूरक असल्याने भात पिके जोमाने येणार आहेत. मात्र शेतीला पूरक असणारा पाऊस नैसर्गिक आपत्तीचे भय घेऊन येत असल्याने जुलै महिन्यात तालुक्यातील 47 आपत्तीच्या नोंदणी झाल्या आहेत. यामध्ये 3 पशुधनचा समावेश आहे. तालुक्यातील वाकण, कोंढवी, पोलादपूर या 3 ठिकाणी पडणार पाऊस व डोंगरी भाग व घाटमाथ्यावर कोसळणाऱ्या सरी लक्षात घेता तालुक्यातील सरासरीच्या 78% पाऊस झाला आहे. यावर्षी वेधशाळेने नोंदवलेले निर्देश लक्षात घेता यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा 20 ते 25% पाऊस जास्त पडण्याची शक्यता वाढीस लागली आहे. तालुक्यातील आपत्तीचे भय कायम राहिले असून मुसळधार पावसात दरडसह झाडे पडण्याची घटना कायम राहिल्या आहेत. जुलै महिन्यात तालुक्यातील मौजे उंबळी येथील श्री कृष्णा गणपत चिकणे यांच्या कच्च्या घराचे अंशतः नुकसान तसेच ज्ञानदेव गणपत चिकणे यांच्या कच्च्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. तर मौजे देवपूर येथील श्री सुरेश बाबाजी पवार यांच्या कच्च्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. मौजे पाले येथील श्री विठ्ठल गोगावले यांच्या कच्च्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. मौजे निवे येथील श्री मोहन बापू तळेकर यांच्या पक्क्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. मौजे देवपूरवाडी येथे पावसाचे पाणी वाढल्याने काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. मात्र पावसाचे प्रमाण कमी होताच पाणी ओसरले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सावित्री धरण रानबाजेरीच्या शेजारील पोलादपूर ते मौजे रानवाडी वाडाचा कोंड या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने सदर रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता. मात्र धरणातील विसर्ग कमी होताच नदीची पातळी कमी झाल्याने पुलावरील पाणी ओसरले होते. पोलादपूर महाबळेश्वर या आंबेनळी घाटात मौजे चिरेखिंड या गावाजवळ दरड कोसळली होती. यापूर्वी सुद्धा या ठिकाणी मातीचा ओसरा खाली आला होता. त्याचप्रमाणे मौजे आडावळे खुर्द येथील श्री देवजी बाळू चिकणे यांच्या घरावर झाड पडून त्यांच्या कच्च्या घराचे अंशतः नुकसान झाले होते. मौजे उंबळे येथील बसस्थानिक जवळील रस्त्यावर डोंगरावरील माती घसरून रस्त्यावर आली होती. तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीनंतर पोलादपूर तालुक्यातील यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचत रस्ता मोकळा करण्यात येत होता. तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती गेल्या काही वर्षापासून जुलै महिन्यात येत असल्याने प्रशासन सुद्धा अलर्ट राहत असून उपाययोजना करीत आहे. तालुक्यातील घाटमार्ग यावर्षी सुरक्षित राहिल्याने दळणवळण सुद्धा गतीने सुरू राहील. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर.